नमस्कार, मी अश्विनी. नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 3 येथे राजीव गांधी उद्यानात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभागातील महिला वर्गांसाठी आरोग्य शिबिर, खुले वाचनालयाचे उद्घाटन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचे सन्मान सोहळे नवी मुंबई शहर प्रमुख व माजी नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनालीताई हळदणकर यांच्या माध्यमातून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भारती मोरे, शिवसेना नवी मुंबई जिल्हा संघटक शीतल कचरे, प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वस्त विद्यालयाच्या मीना देवी यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या. ऐरोली वर्धमान डायग्नोस्टिक सेंटर व मास्टर डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानेने जागतिक महिला दिनानिमित्त राबवलेल्या आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिरामध्ये थायरॉइड टेस्ट, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी व आरोग्य तपासणी राबवण्यात आले. यामध्ये महिला भगिनींनी हजारोच्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांच्या कोविड काळात उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सचा, तसेच डॉक्टर आणि पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचे सन्मान देखील करण्यात आले असून उद्यानात असणाऱ्या नागरिकांसाठी खुले वाचनालयांची सुरुवात महिला भगिनींच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत जागतिक महिला दिन साजरा केला. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख, मुलबाळ सासू हार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भाग्या परी रोज होई खाली वर, हिडकीला भिडणारी आगर. बाई पण बारी देवा, बाई पण बारी र, 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 बाई पण बारी देवा, बाई पण बारी र. अरे संसार कसा ठेवाती हावर, आणि हाताला चटक नवा मिळते भाकर. झिजवते काचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. झिजवते काचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. रोज नवे रंग फासून हसतेस दुःखावर, स्वप्न रोज तासून तू ठेवतेस गाडावर. जीव तुझा भाग्या परी रोज होई खाली वर, हिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. तानना
भारी देवा बाई पण भारी र बाई पण 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 भारी देवा बाई पण भारी र स्वतःसाठी जगूनी घे तुझ्या रंगी रंगूनी घे तुझ्यातल्या विश्वासाने जग सारे जिंकूनी घे स्वतःसाठी जगूनी घे तुझ्या रंगी रंगूनी घे तुझ्यातल्या विश्वासाने जग सारे जिंकूनी घे नवे जुने सारे बंध जोडतेच मोती माळ सुखासाठी जन्मभरी तुझा आनंदाची नाळ जीवन तुझा भाग्याभरी रोज होई भाजी फरक देणगीला भिडणारी आगल बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 महोदय श्रीमान मनोज हल्दनकर जी के सानिध्य में वर्धमान डायग्नोसिस सेंटर एरोली सेक्टर 8 में है। वहाँ उन्होंने लगाया, हिम्मत जी कोठारी ने इधर कैंप लगाया है और उसमें संपूर्ण सहयोग मिला है हमको श्रीमान महोदय मनोज हल्दनकर जी का। तो ये वुमेन्स डे हर साल वुमेन्स डे पे हर साल ये कैंप लगाया जाता है और यहाँ बहुत अच्छा लगता है और इतनी महिलाएं अपने स्वास्थ्य के प्रति जागरूक होती है, तो ये बहुत अच्छी बात है और ऐसे शिविर हमें होते रहने चाहिए जिसमें सब का सहयोग भी मिलता है और महिलाओं को बहुत फायदा भी होता है उससे। हे आपण जागतिक महिला दिवस निमित्त वर्धमान डायग्नोस्टिक सेक्टर 19 एरोली तर्फे आणि दादांचे यांचे सहयोगाने आपण फ्री थायरॉइड कॅम्पचे आयोजन केलेलं आहे ते गार्डन मध्ये आणि लॅब वरती। आतापर्यंत लगभग दोघे जागेवरून 100 लोक झाले आणि 500 लोकांचा टार्गेट आहे। 500 पर्यंत महिला भगिनीया लाभ घेणार आहे याचा। आज बघतो की वेळ भेटत नाही म्हणूनच आम्ही एक फ्री थायरॉइड कॅम्प ठेवलाय वुमन्स डे चे स्पेशल हिशोबाने। किती गरज आहे स्वास्थ्याची गरज बघून आम्ही हे सगळे दरवर्षी करते। ओम शांति। 8 मार्च महिला दिन की सभी को ब्रह्मा कुमारीज की ओर से हार्दिक शुभेच्छा। आज यहाँ राजीव गांधी गार्डन में आदरणीय माननीय भ्राता मनोज हल्दनकर के द्वारा बहुत सुंदर जागतिक महिला दिवस मनाया गया। साथ साथ यहाँ पर एक छोटी सी लाइब्रेरी का भी शुभारंभ किया गया। इसके साथ साथ आंगनवाड़ी जो शिक्षिका है उनका भी सम्मान किया गया। नगर पालिका सफाई कामगारों का भी अभिनंदन किया गया। सचमुच में नारी शक्ति विश्व की सबसे महान शक्ति है। आज हम देखते हैं कि विश्व भर में जो भी विशेष महात्माएं होकर के गए हैं उसके पीछे महिला का ही योगदान रहा है। विशेष आज के समय पर महिलाओं को जागरूक होने की आवश्यकता है। स्वयं परमपिता परमात्मा शिव इस धरा पर आकर के ब्रह्मा कुमारीज के द्वारा मातृशक्ति के सहयोग से पुनः इस भारत को स्वर्णिम युग बनाने का कार्य करा रही है। तो महिलाओं से और भाइयों से विशेष अनुरोध है कि आप आगे आइए। हम सबके सहयोग से ही फिर से इस धरा पर हर बाला श्री राधे होगी और हर बालक श्री कृष्ण समान होगा। तो आइए हम पुनः
इस धरती माता को स्वर्ग बनाए, ऐसी शुभेच्छा के साथ आदरणीय मनोज हरदनकर को बहुत बहुत अभिनंदन, जो इस ऐरोली स्थान पर बहुत सुंदर सुंदर सेवाएं देते रहते हैं। ओम शांति। आज आपण पाहतोय की ऐरोली येथे आमचे शहर प्रमुख माननीय मनोजदादा हळदणकर तसेच मनालीताई हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महिलांकरता वृत्त पेपर असेल किंवा वाचनालयाची मोफत सोय करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय शिवसेनेचा जो ध्येयवाक्य होता 80% समाजकारण 20% राजकारण, या उक्तीप्रमाणे वारंवार मनोजदादा समाजासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आज महिला दिनानिमित्त समाजातील आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, स्वच्छ सफाई कामगार असतील, डॉक्टर, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार मान सन्मान आज इथे दादांनी केलेला आहे। आज आपण पाहतोय महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीयेत, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि ह्या महिलांचा सत्कार फक्त आजचा दिवस न करता वारंवार कोणत्या ना कोणत्या रूपाने मनोजदादा करत असतात। त्याबद्दल आमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार। जागतिक महिला निमित्त माझ्या सर्व महिलांना शुभेच्छा देते। तसेच आमच्या कार्यक्रमाला सर्व महिला उपस्थित राहिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानते। तसेच मनोजदादा हळदणकर यांनी खूप महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचेही आभार मानते। आज स्त्री शक्तीचा दिन आहे, अर्थात जागतिक महिला दिन। या महिला दिनाचे मी प्रथमतः मनापासून शुभेच्छा सर्व महिला माता भगिनींना देतो। त्याचबरोबर आज या राजीव गांधी उद्यानामध्ये नवी मुंबईमध्ये प्रथमच अशी संकल्पना मांडली गेली की खुलं वाचनालय व्हावं। ते आज या ठिकाणी महिलांच्या उपस्थितीत म्हणजे आमच्या महिला जिल्हा संघटक शीतल कचरे मॅडम, डॉक्टर भारती मोरे, मीना दीदी, महिला वर्ग, या ठिकाणच्या सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। थायरॉइड तपासणी, मधुमेह तपासणी, इतर आजारांच्या तपासण्या या ठिकाणी मोफत स्वरूपात, त्याचबरोबर सायंकाळी इस्कॉन टेम्पल दाखवण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे। मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करेन की ज्यांच्यापासून आपण शिकलो, ज्यांच्या कार्याचा अंश आपण या ठिकाणी अंगीकारतो, त्यांच्यासाठी आज त्यांचा दिवस आहे। निश्चित स्वरूपात नवी मुंबई महानगरपालिकेला या स्वच्छता कामगारांपासून पुरस्कार मिळाले, माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांच्यामुळे लाभ मिळाला त्या भगिनींचा, त्याचबरोबर विविध स्तरावर म्हणजे पत्रकार असतील, त्याचबरोबर डॉक्टर झालेले असतील, अशांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। आणि एक प्रामाणिकपणे सांगतो की काहीतरी करण्याची उमेद ज्या वेळेला असते त्यावेळेला पाठिंबाची किंवा पाठबळाची गरज असते आणि हा पाठबळ आणि हा पाठिंबा हा स्त्री शक्तीकडूनच मिळतो। मी या ठिकाणी या उद्यानामध्ये त्याची माझी प्रचिती वारंवार आलेली आहे। मला अयोध्येच्या ट्रिपच्या प्रसंगी सुद्धा आलेली आहे। आज कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे जे कार्यक्रम मी घेतो त्या कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी इथल्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असतात। त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस आहे आणि तो दिवस मी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात साजरा केलेला आहे। मला वाटतं की मी कुठेतरी कमी पडलो तर त्या ठिकाणी मला महिला वर्ग पाठिंबा देतात किंवा मला त्याची कल्पना देतात की इथे आपण कमी पडतोय, तर आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे। तर ती सुद्धा उणीव या ठिकाणी मी दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि हे पाठबळ, हे टॉनिक, ही ताकद मला या ठिकाणी सातत्याने महिला वर्गाकडून मिळालेली आहे। त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस। आजच्या दिनी त्यांच्या आरोग्याची तपासणीच बरोबर एक खुलं वाचनालय ज्याच्यामुळे मनशांती आणि तुमची बुद्धीची वाढ किंवा चालना मिळते, त्या या ठिकाणी येऊन आपण रममान व्हावं अशी एक संकल्पना या ठिकाणी मी अंमलात आणलेली आहे। पाहूया कितपत यश त्यामध्ये येतंय। निश्चित स्वरूपात लोक या ठिकाणी या लायब्ररीचा लाभ घेतीलच, त्याचबरोबर स्वतःहून पुस्तक आणून देतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी। सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा।